जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। योजना खबर लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवाती सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बिहारमधून वितरित। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही भारत सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत ही राबवली जाणारी योजना, या योजनेचे कोणी लॉन्च केली तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे। 24 फेब्रुवारी 2019 पासून या तारखेपासून शेतकरी बांधवांना या जे योजनेचे फॉर्म आहे ते भरण्यास सुरुवात केली होती आणि अखेर आतापर्यंत म्हणजे 2019 पासून ते 2025 पर्यंत आतापर्यंत ही शेतकरी बांधवांना त्यांच्या कोणाची जर नवीन सदस्याची जर तुम्हाला सदस्याची जर नोंदणी करायची असेल तर तुम्ही करू शकता। नोंदणी सुरूच आहे। त्यासाठी लागणारे कागदपत्र व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोत। तर अशा पद्धतीची ही अधिकृत वेबसाईट सुद्धा देण्यात आलेली आहे। हप्त्याच्या यादीमध्ये पीएम किसान पेमेंट मिळवण्यासाठी पात्र असलेले सर्व शेतकऱ्यांचे नाव दिसतील। यादीमध्ये आता कुणाचं नाव दिसेल तर जे शेतकरी बांधव पात्र आहेत त्यांचंच आता नाव दिसणार आहे आणि पात्र शेतकरी बांधवांनाच हप्ता मिळणार आहे। आपण पाहू शकता हप्त्याच्या यादीमध्ये पीएम किसान योजनेचे पेमेंट मिळवण्यासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांची नावे असतील। पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये म्हणजे थेट हस्तांतरण मिळवण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे ना। आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे आता याच महिन्यामध्ये म्हणजेच आपण पाहू शकता याची तारीख आपण पहा, तारीख जून 2025 अपेक्षित आहे। त्याच दिवशी लाभधारी यांची यादी सुद्धा त्याबरोबरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना याचा फायदा असा की आपण जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला 100% हप्ता मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। आता बिहारमधून हप्ता वितरणाची प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे।